हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्री देवेंद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमींद्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः. कालच्या दिसाक आम्ही पळयले कसं म्हण म्हळ्यार परमात्मान ध्यानयोगाचे लक्षण कसले आनी ध्यानयोग सिद्धी केलेलो मनुष्य कशें आसता तागेलें लक्षण कशें आसता म्हण सांगलें. आनी हें आयकतना अर्जुनाल मनाक की हे इतली सिद्धी प्राप्त करचें जें साधन करचें असाध्य की म्हूण सांगून दिसता. तशें तो कृष्णाक प्रश्न करता. कसलो प्रश्न पळयाची आमगेल मना येवची तसलो प्रश्न जो अर्जुन करतरस. योऽयं योगस्त्वया प्रोक्तः साम्येन मधुसूदन एतस्याहं न पश्यामि चंचलत्वात् स्थितिं स्थिराम म्हळ्यार या कृष्णा तू ध्यानाच विशयी म्हाका सांगलें जाल्यार देवाल विशयी ध्यान करी म्हणून सांगलें जाल्यार सर्वत्र समदृश्टी आसूत तसलें या खंयचे योग तूं सांगलें कोरका म्हणून ध्यान योग ते मेजान साध्य म्हूण सांगून म्हाका दिसना. इतका म्हळ्यार चंचलत्वात स्थितीम स्थिरम म्हळ्यार म्हाका मिगेल मन चंचल आसा स्वभावत चंचल आशिल्लें मनाक तें साध्य जाता म्हूण सांगून म्हाका दिसना म्हूण सांगतरस अर्जुन. म्हळ्यार साम्येन म्हूण म्हणलें साम्येन म्हळ्यार परमात्मो सर्व जिवांत अंतर्यामी जावन आसा समदर्शिना पंडित तागेलें समत्व तो सर्व जिवांत एक आसता हें साम्येन म्हूण सांगून म्हळ्यार परमात्मा पुराय जनाल अंतर्यामी जावन आसा जाल्यार तो निर्दोशूची तो निरवध्यची तो जीव परमात्मा नाशिल्लो तो जीव त्या जीवात्माल प्रारब्धा निमती देह दोषपुरीत जेवचे पुरो जाल्यार परमात्मा मात्र निर्दोशची. आनी तूं आतां म्हणलें कृष्णा पुराय जन तागेले अधीन म्हूण सांगून म्हळ्यार ध्यानावस्था मात्र न्हय ध्यानावस्थे तुकून भायर येतरे म्हळ्यार समाधी स्थिती तुकून आमी वापस प्रापंचिका येता पळय ते न्हय ते समदर्शित्व आसूं योगी म्हणलेले जनाक म्हूण सांगलें. जाल्यार कृष्णा हें सांगच्याकय आयकुच्याकय भारी सुलभ दिसता जाल्यार हांव जिवनांत तूं तें अळवडसून घेवचें कश्ट म्हूण सांगून म्हाका दिसता. म्हूण आतां आमकां पळयाची गीत आयकुच्याकय सुलभ सांगूकय सुलभ कोणेय सांगल्यार अर्थ आयकुच्याकय आमगेल्या मनान तूं सुलभ दिसता खंडीत जाल्यार तांतू त्या गितेन तुला कसलं एक तत्व परमात्मान दिला नाका तत्व अर्थ करून घेवचे कश्ट सोडे आमी प्रापंचिक जीव अज्ञानी जीव जाल्यार गितेन परमात्मान कशी आमी चोलका म्हणून सांगला तांतू एक खंयचे एक विशय अळवडसून घेवच्या पळयल्यार आमकां जन्म पाविशना वय बे म्हणटना कितले कश्ट हें म्हूण सांगून अर्जून सांगता हें आमगेलें मना येता. एक आतां भक्ती योग पळयल्यार तांतू सांगता परमात्मा द्वेष्टा सर्वभूतानां मैत्रः करुण एवच सर्व जनाल आमी द्वेष करूनच कोणालेय वयर आमकां मनांत द्वेष आसचेनाच सर्व जनाक आमी मित्रत्व म्हळ्यार प्रितीन पळोवका आमकां सर्व जनाल वयर करूण आसतवे आमकां नजशील जना पळयले कुडले आमकां तांगेले विशय येवं नाका म्हूण दिसता. कितले कश्ट पळया जिवना अळवडसून घेवच्याक तशी तो आमगेल मना आसूची संशय हांगा अर्जून सांगता आसा पळय कर्मयोग पालन करया म्हूण लेखले कृष्णा जाल्यार निश्काम कर्म म्हाका कितले म्हळ्यार हे पळय अर्जुनाल मात्र न्ही आमगेले मनाची स्थिती निश्काम कर्म करका म्हूण लेखलें जायनामच्यान इतें म्हळ्यार कसलेय एक काम केल्यार आमी तें आमकां कोणें जेव तुगेलें काम लाय जालां हें भारी चांग काम म्हूण होगळसू काम म्हूण आमकां दिसता जाल्यार इतली केल्यार कोणेय होगळसिनी नमे म्हूण म्हळेलें कोप येता. तशी आनी भक्ती योग ते कोरया म्हूण लेखल्यार तुल्य निंदा स्तुतिर्मौनी समदुःख सुखक्षमी अद्वेष्टा सर्वभूतानां अशी मस्त सगळी देवान आमकां सांगलें. तुल्य निंदा स्तुतिर्मौनी पळय तुका कोणेय निंद करच्या पुरोची तुका वगळसूच्या पुरोची वगळसितन तूं संतोष पावचें जेव्हा निंद करतना दुःख पावचें जेव्हा निंद केलेले जन म्हाका तांणी निंद केलें म्हूण सांगून तांगेले वयर कोपचें हे पळय कसले करना अशी तुल्या
तुल्य स्थिती केन्नाय समान स्थिती तूं आसूं का जाल्यार तशीची सम दुःख सुख क्षमी दुःखांतू सुखांतू समान एक रिती रम्य आसूं का जत्वे आमकां तें जायना दुःख येतना आमी मस्त दुःख येयलें म्हूण सांगून लेखताची मात्र न्ही देवा तूं म्हाका कसलें इतलें दुःख दिलें हांव कसलें कोणाक वायट कर न्ही कोणें अशें आमी देवा लागीं निमूची तितलें हें जाताचें तेची सुख दितना देवाला उडगा समीत करनाची सम्मा दुड्डू संपादन केल्लें म्हणलें क्या कार घेतलें घर घेतलें बँक बॅलन्स वाडयलें विंगड विंगड गांवां भोंवचें चमकलें तेदन एक पण पुणी देवा म्हाका तूं इतले सकट सुविधा दिल्लें देखून म्हाका अशी भोंवचें जाल्लें अशी घे तूं कसं की व्यारो लायक दिल्लें देखून म्हाका घर करूं जाल्लें म्हाका कार घेवचें जाल्लें ह्या पळय आमी लेक्कानाची तेदना देवान दिल्लें सूख आमगेलें तें आमगेलें श्रमान येयलें आमी कश्ट पाविले म्हणचे काय म्हणटाचे आमी रात्र दिवस एक केला आम असले एक घर करूं का म्हणून तेदन एक रात्र दिवस एक पंत पुणी आमकां देवा तूं इतलें व्हडलें घर राबचीत असल योग दिल्लो आमकां म्हूण सांगून आमगेल्या मना येतवे ना तशें जावन भक्ती योग आमकां कश्टाची म्हूण सांगून अर्जुनाल मनान तूं येयला तें आमगेल्या मनान तूं आयिल्लें तशी तो सांगता मधुसूदन म्हण म्हणलें कृष्णान ताका वैव्या मधुसूदन म्हूण कितें म्हणलें पळय मधुसूदन म्हळ्यार दोन जन मधु म्हळ्यार राक्षस मधुकैटभ म्हूण म्हणलें तंतू केदना योग निद्रेंत आसतना परमात्मान पुनः नव ब्रह्मा सृश्टी करता जाल्यार तेन्ना ते होड प्रळय त्या वेळाक परमात्माले सुरवेक कसं न्ही तो कसं करता राजसीक आनी तामसीक गुण सृश्टी करता मागीर सात्वीक तशी सुरवेक सात्वीक गुणाचो ब्रह्मो मागीर राजसीक तामसीक गुणाचें मधुकैटभ हें ओटो सृश्टी जाता मधुकैटभ कोण आसची तांकां भयंकर त्या सुरवेतांनी सृश्टी जालेली न्हू मागीर ब्रह्मो तांकां भयंकर एक नमने बाहुबल तांकां आनी ते म्हणटा पळय कसले एक किनकिसरांनी करतले जाल्यार तुका कसलें हात कुछ कुछ जाता तबश्य जायना म्हणटा पळय तसले जनतांनी आमकां हें म्हणटा बाहुबल आसा तांकां कसलेंय मेळना युद्ध करता म्हूण मन जाता ही तांगेले गुण तेची तामसीक आनी राजसीक जाल्यार तांकां युद्ध करूं कोणेय मेळना उलोवचें कोणेय मेळनाची कसलेंय ना तांकां तेदना कसो करचें म्हूण जावन सोदून वता ब्रह्माल सृश्टी जाल्ला कमला फुल्लान तो ब्रह्माक पळोवन ताका मारूं वताची तेदना ब्रह्म देवाक पांय पडटा मागीर देवान तें मधुकैटभालें युद्ध करूस तांणी परमात्माल्या म्हणच्यास आमकां तुगेले साध्य जातलें तूं उद्दानातले कडेन आमकां मारका म्हूण सांगून तेदन परमात्मान तांगेले जांगे मध्येन तूं तांकां बसकारान सुदर्शन चक्रान तांगेले मात्ते कतरसुचें म्हूण सांगून आमकां दुर्गा सप्तशतींत मेळटा ह्यो विशयो तशीची त्या मधुकैटभ रजोतमो गुणान जलिलीत न्हय आमगेलें मन चंचल जावच्या कारणी रजोतमो गुणाची भगवद्गीतेंत कृष्णान सांगला पळय कामयेश क्रोधयेश रजोगुण समुद्भव म्हणून तशी त्या मनाचे रजोगुण तमोगुण नाश करचे कोणें म्हूण म्हळ्यार मधुकैटभारी जावन आशिल्लें परमात्मान म्हणजे खातीर थंय अर्जुन पळय म्हगेल मनान रजसीक गुण तामसीक गुण आशिल्ले देखून म्हाका कसले एक ध्यान योग सिद्ध जायना कर्म योग सिद्धी जायना कसलेय मेजान करूं जायना तशें जावन म्हाका म्हाका तूं एक राजसीक गुण तामसीक गुण नाश जावन म्हाका पवित्र मन दी म्हण तसले एक खातीर आमी ताणें सांगचें कोणें अर्जुनान तशी हांगा कृष्ण तेदन कसं सांगता पळय याची अर्जुन तेदन कृष्णाले कसं निमगीत पळय हें मान न्ही आनीक ताका संशय न्हू त्या बाई निमगीत आमगेलेय मनास ह्यो संशय चंचलं हि मन कृष्ण प्रमाति बलवदृढं तस्याहं निग्रहं मन्ये वायोरिव सुदुष्करं म्हळ्यार आमगेलें मन भारी चंचल तशी चंचल जावन आसा आमगेलें मन तशें जावन तो सांगता तो सांगता कसं म्हळ्यार मन भारी चंचल ते निग्रह करची कशी स्वभावत चंचल जाल्यार देखून तागेलो स्वभावू चंचल तशें जावन इंद्रिय किरकिर करता इंद्रियाक ते चंचल करता तशी केन्ना आकाशांतू एक वारें वा तर आसता कोणेय ताका निग्रह करूं येता वाऱ्याक तशीच तें मन
हिडिता दवरून घेवचे तितले दुस्साध्य म्हणून म्हळ्यार मन चंचल आनी प्रबल शक्तीसूचे हे प्रेमिकेला अनुभवा आयला म्हूण सांगून अर्जुन कृष्णाला सांगता हे साधू संत जन ज्ञानी जन ऋषी मुनी जन तांणी मनाक निग्रह करून घेवनच पुरो तांणी त्या मन तांगेले दोस्ती करून घेताची आनी तांणी कितली क्रमस कर्मयोगू ध्यानयोगू तशें पुरे करून तांणी तें मन स्वाधिनांत दवरच्या प्रयत्न करताचे जाल्यार आमकां तशी न्हय न्हय आमकां मन गेलोवचें भारी कठीण म्हूण सांगून हांगा अर्जुन कृष्णाला सांगतरस म्हळ्यार ध्यान योगान असले चलनशील जावचें आशिल्लें मन दृढ करूंक साध्यस ते पुराय जना ध्यान योग करूं जत्वे जायना अर्जुनान सांगचें कोणाक हें आमकां तशी तो सांगतरस आमगेले मनाचे गुणच कसले म्हळ्यार चंचल चंचलम ही मनहा कृष्णा ही म्हळ्यार चंचल गुणच मनाचे म्हणून तशी कृष्णा म्हणले कसं लागताणे म्हळ्यार आकर्षयती ती कृष्णा ते चंचल जलल मन निग्रह करता जाल्यार कृष्णान कशी आमकां आकर्षण करला तागेले तशी मन निग्रह करची शक्ती आमकां कृष्णान दिवका म्हण सांगून मन एक कडेन राबना कसं खातीर मन सुखा खातीर आतां मन चंचल जावचें कसं लागता म्हळ्यार सूख भोगचे खातीर ते सूख मेळूं खातीर मन एकडे तेकडे गुंतर आसता थंय सूख तंत सुख हंत सुख म्हूण सांगून मन विंगड विंगड विशय आदीकड वता तें कारण कसलें म्हळ्यार आशी ते आश आशिल्ले देखून तें मन चंचल जाता जाल्यार कडेक दुख्ख म्हूण सांगून आशी अनुभव करून आशी नेरवरसूच्या चमकल्यार आमकां कडेक दुख्ख म्हूण सांगून कोणाकय कळना ताजे खातीर मोदलू तोरोतिदे मधुर विशय सुख कडेयली दुख्ख अनेका म्हूण म्हणचे तशी मन केन्नाय चरडाल वरी भारी चंचल म्हळ्यार चरडाक बुद्धी येतना मन निग्रह करूं ताका कळतवे ना बुद्धी येईल तशी चेरडू मन निग्रह करूंक ताका बुद्धी येवन ಸ್ವಲ್ಪ व्हड जावका ताका सांगता ते स्कुलान तूं मास्टरान ताका एक कडेन बैस म्हण जाल्यार कितले काळ वता स्कुलान तूं घरकडेन दुखून येईल चेरडू एकडे तेकडे धांवन तरसता मागीर ताका ಸ್ವಲ್ಪ काळान कळटा आमी गेले जागो दिला मास्टरान थंय इंच बैसूका म्हण सांगून तशीच जिवनांत आमी क्षण क्षण आमगेलें मन चंचल जातर आसता ಕೆಲವು जनाक काली तशी आशिल्लें आज आशिल्लें तशें दिसता ಕೆಲವು जनाक पांय मियां कोरका सकाळीं कोरका घर क्लीन सकाळीं उठान इतलें काम कोरका घर क्लीन करचें जेवो पळया अशी पुराय कोरका म्हूण दिसता हेरदूस वपास त्या नाका हें काम हें नाका काम पांय पळया म्हूण दिसता मागीर ಕೆಲವು जन एक सलकी सकडी करका म्हूण सांगून लेखताची जाल्यार अन्य क्षणांत तांणी विंगड लेखताची तशी मनशाले सहज स्वभाव मन केन्ना एक रितीर आसना एक मनीस चेरडू जायत लेगून व्हड जाल्लो यव्वन आयलो प्रौढ जाल्लो तशी मंतारपण येयलें हें सर्व हंतांत मनाचें आलोचन विंगड विंगड जावन आसता जाल्यार मन निग्रह करूं खंयचे हंतांतूय साध्य ना भारी कश्ट तशें आसतना कृष्णा हें ध्यान करी ध्यान योग साध्य म्हळ्यार मेज्जान कशी साध्य जाता पळय आमकां येशी देवचें गीत आयकताचें आमी आमकां दिसता ध्यान करुया म्हूण सांगून तें ध्यान साधन करच्याक जीवन पर्यंत आमी प्रयत्न करताची जाल्यार आमकां देवा पळोवच्या साध्य जायना नशें आसचें पुरो देवा पळयना नशें आमी मोरू पुरोची कितली जन्म आमकां देवा पळोवच्या वचच्या पुरो एक कालांत देवाल चिंतन श्रवण कथन करतर आसताची जाल्यार ಕೆಲವು कालांत आमकां देवू नाका म्हूण सांगून दिसच्याकय पुरो यो याप्रे नाका बाजे पशे विंगड गचकी फिल्म पळया टीव्ही पळया क्रिकेट पळया या पुरे मन खंय खंय वचच्या पुरो आमगेलें कारण कसलें प्रमाती बलभद्रडमा मन केन्नाय चंचल इत्याक म्हळ्यार आमकां प्रमाती म्हळ्यार मथन जतर आसता मना भितर चिंतन मथन जतर आसता जाल्यार ज्ञानीक पळया मन तांगेलें निग्रहांत आसता आमी मनान मन आमकां निग्रह करता जाल्यार ज्ञानी जनांक मनाक तांणी निग्रह करताची हेंची ज्ञानींक न्ही आमच्या सामान्यांक आसूचे एक व्यत्यास ज्ञानी जन चिंतन मथन करून चंद उतर उलयल्यार अज्ञानी जन मन आयिल्ले तशी उलोवन सोडताचे तशी मन आमगेले सगळे देह कंट्रोल करता म्हणजे हेंची प्रमाती बलवद्रडम तशी इंद्रियाक चंचल करचें मनानाची कसले जेवो
आम्ही घंटे गटले किंवन तू राबून देवा पळोवका म्हणून मन दृढ करून किंवन तू राबतात न्हय जाल्यार ते राबिल तितले वेळ देवाल वैरी मन आसता आमगेले ना कितले वेळ जातकी कितले वेळ की जेवणा वेळ जालो एक सकाळ 9 राबल्यांचे किंवन तो पोटा बूक जे तर असल पुरे चिंतन तशी बाई परमात्मा तुका केदना पळयत की हा मग्गी तुका पळोवची तशी करे तुका पळोवका म्हणून आश जाता असल चिंतन किंवन तू राबतना आमकां येत वे पळया तशी देवल कोण कुडांत बैसून आमी गीता पारायण की ये विष्णू सहस्रनाम की कसल कसल की सकट करता त्यात नाही मन आम्ही गीत वाजयत नाही चंचलम ही म्हणत कृष्ण प्रमाती बलभद्रडम सांगता आसतना आमगेल मन त्याची श्लोकारस म्हणून कशी सांगताची मन खंय की बोन येवच्या पुरो तश्चावन कृष्णा तस्याहम त्या मनाचे अस्याहम ये मन तस्याहम म्हळ्यार खंय की दूर चमकलेल मन म्हण तश्चावन नव्हता आनी तस्याहम म्हळ्यार अस्याहम म्हणी हे मन म्हणी इत्याक मन तागेल लागीं ना मन खंय की आस तश्चावन अर्जुनान म्हणला तस्याहम म्हणून तशी मन कंट्रोल दवरचे वाऱ्या धरल्या वरी म्हूण सांगून तशी कृष्णा आमगेल पापा निमती आमगेल मन चंचल जाला ते पाप कळवून घेतल्यार साध्य म्हूण ताका कृष्णा म्हणचे म्हळ्यार कृष्णा म्हळ्यार पाप आकर्शण करून नाश करतलके तशीची केदनाय पळया एक पाळ रुखाक मस्त मूळ ते चमकल म्हणलें की मातीन तूं तेदना त्या रूख कितले पंत कात्तरी वापस ताका चिगूर येता तशीची आशी म्हणलेल आमगेल मनान तूं एक रूखशी वाडला म्हण जाल्यार ताका त्या कितले मनान दुखून आशी दूर करता म्हणल्यार ताका चिगूर येतर आसता मुखारसून पुरुषोत्तम योगांत सांगताची विशय प्रवालाहा म्हण सांगून म्हळ्यार प्रवालाहा म्हळ्यार चिगूर नवोची विशय म्हळ्यार आशेचे चिगूर येतर आसता म्हण सांगून सांगताचे आतां कृष्ण अर्जुनाक कसल प्रत्युत्तर दिता म्हण पळया म्हळ्यार मन गेलवूच भारी कठीण जाल्यार अभ्यास सतत अभ्यास करून जेव वैराग्यान मन गेलवून घेवेत म्हूण सांगून कृष्ण सांगता पळया असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहं चलम अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च ग्रह्यते म्हळ्यार मन स्वभावत चंचल ते गेलवूच कठीण म्हूण सांगून तूं म्हणलें तें खंडीत वय जाल्यार ध्यान ज्ञान वैराग्य कसले निमती जाल्यार तें मन गेलवू येत जाल्यार कोणा मनोनिग्रह ना ते अनेक श्लोकांत परमात्मा सांगता महाबाहो म्हणलें महाबाहो म्हणून इथे अर्जुना म्हणलें म्हळ्यार बाहुबलान तूं सर्व जना निग्रह करूं साध्य जाता म्हणटन तुका मनोनिग्रह करूं जायनावे म्हूण जाल्यार मन निग्रह करूं साध्य ना म्हणल्यार विशय समची असंशयम महाबाहो मनो दुर्निग्रहम चलम इत्या म्हळ्यार चंचल जाल्ले मन निग्रह करूं भारी कश्ट जाल्यार मन अभ्यासेन तु कौंतेय वैराग्येण च ग्रह्यते म्हळ्यार सतत अभ्यासान ते हे ग्रहण करच्याक साध्य जाता म्हणटा मात्र न्ही विशय सुखाचे सर्व विशयांत आमकां वैराग्य येवूं विशय सुख म्हळ्यार इंद्रियान आमी कसल सुख भोगता पळय ते सर्व सुखाचे विशयांत आमकां वैराग्य येवका मनान तूं सुरवे देवाल चिंतन येवका देवाल श्रवण कीर्तन हे पुरे केल्ले मात्र देवाल चिंतन आमगेल मनान तेवचें साध्य जाता अभ्यास म्हळ्यार हेंची अध्यात्माच्या गंधगाळणातील जनय देवाल विशय ऐकतरच म्हणलें क्या क्रमेण तांकां देवाल विशयांत आसक्ती येता भक्ती येता मन संतोष जाल्लें म्हूण जाल्यार देवाल्या विशयांत मस्त आसक्ती येता जाल्यार देवाल विशयांत आसक्ती येवका जाल्यार देवालें श्रवण कीर्तन जावूका आतां हरिकथा आयकलीच काय हरिकथा आयकून त्या कृष्णाल काणे सांगिल की दास मामान तेदन कृष्णाल काणे आयकतना दोन्ही रितीरी कृष्णाल वैर मन दवरतलो ओ कृष्णाल लूटी कृष्णाल खेळू कृष्णाल एक ताजे मध्येंतू ते चंद कृष्ण ताजे अलंकार आयकुचे ताजे नंतर ताण तितली सान कृष्णान राक्षसां पुरे संवार करचे हें आयकतना ओ परमात्मो कितलो शिशुरूपार आसतना इतली जना ताण निग्रह केला म्हणजे जाल्यार तागेले विशय सांगचे आमच्यान साध्य बे म्हूण देवाल वैर भक्ती येतले जनसाची अनेक कशी म्हूण म्हळ्यार एक चोर
कृष्णाला काणे ऐकत रशील तो दास मामू कृष्णाक यशोदेन अलंकार कोरनो मोत्या हारो बांगरा सोरू कुरटा दाबी सकड घालून कृष्णा खेळू सोडले कृष्णू ते घोड करता कंची लागीची गोपी काल घरांत वत्ता म्हणटा ते चोराक जोर आसचेल की ते जितले त्या कृष्णा तितले बांगर घालून सोडतात जाल्यार एक उतरा एक ಸ್ವಲ್ಪ आमय पळयशिल्ले ते चेरडा कंपून ಸ್ವಲ್ಪ बांगरांनी काडू जेतो तो वचून दास हरिकथे दास मम्माले निमगितके गुरुगळे म्हळ्यार यो कृष्ण खंय मेळटा आमकां म्हण मथुरेन तयस्वे तो कृष्ण म्हण तेदन ताका भारी संतोश जाता खंय दास मम्माक कसो म्हण हो इतलो भक्त इल्वे हाका म्हण सांगून तो पळयता तेदना तो ताका सांगता की बाई मथुरेन तसो तूं केन्ना चमकला रे मेळटा थंय वचून पळयत तो कृष्ण थंय आशिल्ले जेन्ना पुराय दिसता खंय तूं भाग्यशाली वच तूं मथुरेक म्हणून सांगतना तो सांगता खंय कोणा कृष्णा लोटोन आंचू जावका जाला मागीर तूं कसले बत्तर आसा मथुरेन तूं कृष्णा आपणे जेवा सांगता त्या चेरडा तितली भांगर घालता ती हांव सीदा सोडता जाल्यार त्या चेरडा धरल्या म्हाका थोडे भांगर मेळना हांवें आतां घाला भांगरा मोल कितली जालें तशें तो चेरडू खंयस म्हळ्यार हरिकथा आयकूच आमगेलें मन तक्क जावन कृष्णा भांगरा खातीर आश करतले जनसाची कृष्णा कृष्ण म्हूण आश करतले जनसाची म्हूण तशी ते अभ्यासो कशें सुका म्हळ्यार मन सशक्त कोरका म्हळ्यार जगत्याचे प्रापंचिक विशयाचे पुरे आसक्ती आमकां वचुका वैराग्य येवका हें वैराग्य म्हळ्यार कसलें म्हूण म्हळ्यार देवाल वैर आमकां आसक्ती येवचें प्रापंचिक विशयांत अनासक्ती येवचें कसले जे कडेर ते आमगेले ಒಟ್ಟು येतल परमात्मा मात्र आनी कोणीय आमगेले ಒಟ್ಟು येना त्याच खातीर म्हणचे ಯಾರು ಬರುವರು ನಿನ್ನ ಹಿಂದೆ ಇತ್ತ ಬಾರೆಂದು ಯಮ ಭಟ್ಟರು ಎಳೆದೊಯ್ಯುವಾಗ म्हूण हें बायल चेडूम भूंयी दुड्डू कसलेय आमगेले ಒಟ್ಟು येना जाल्यार केदन म्हळ्यार गरज हांगा आसतना आमकां प्रापंचिक आसतना आमकां दुड्डू जेवका बायल जेवका पुरे जेवका जाल्यार केदन थंय जेवका आतां मरण येता म्हणटा थंय परमात्मा जेवका आमकां दुड्डस मरण चुकोवचें जायना बायलस मरण चुकोवचें जायना कसले हें भूंय आस घर आस कुडां भितर बैसून बागील घालता म्हूण म्हळ्यार मृत्यू येवचें तडसुच्या जायना तशी एक पंथ जीव वतना आमगेले ಒಟ್ಟು कोण येवचें म्हूण म्हळ्यार परमात्मा ती बायल जाल्यार तशीची एक ना एक दीस बायल चेडू बामण प्रति एकले एक ना एक दीस सोण वतले घर आमी बांदिल्लें घर आमी घेतिल्ली भूंय त्या कांय व्हरूंक जायना आमगेले ಒಟ್ಟು येयना हें पुराय जायना म्हळ्यार वैराग्य आमकां येवका आमी कोणाकय एकल्याक सोण आसनाची आमी तशी बामण बायल म्हळ्यार तशी आशिल्ली म्हूण लेकल्यार आयसुयून तो घाल्ले म्हूण जाल्यार दूर दुखून पळोवका शिवाय लागीं वच्चो विशयूय ना वैवे तशें जावन मन निग्रह म्हळ्यार कसो न्ही अभ्यास वच्चें मन तांडून हाण राबोवचें वैराग्य हें कसलें आमगेले ಒಟ್ಟು येना प्रापंचिक म्हळ्यार दुख्खची सूख परमात्मा लांतूची म्हूण सांगून हें येवचें हें अभ्यास आमी कोरपा जाता हे कांय ना जाल्यार आमी डॉक्टराले वचून वखद घेवया ते वखद आमी खावचे आमी खावका न्हू डॉक्टरान खाल्ल्यार आमगेले रोग रप्तवे तशीची खंयचे एक गुरुल्या वचून आमी तागेले उपदेश केल्ले ते मंत्र आमकां सिद्धी जावका म्हळ्यार आमी ते मंत्र सांगका तशी अर्जुनाल मुखांतर परमात्मो आमगेलें मन आमी कशी निग्रह कोरका अभ्यास आनी वैराग्य हाजे मुखांतर निग्रह कोरका म्हूण सांगता आनी कृष्ण परमात्मो अर्जुनाले आनी कसल सांगता म्हूण म्हळ्यार फायचे दिसाचे गीता अमृतांत आमी पळया आदी सांगील सर्व विशय परमात्माले गुरुंगेल चरणारविंद समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृते हे स्वभावा करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयेत् श्री हरिकृष्णार्पणमस्तु।